नमस्कार. आजच्या कथेचे नाव आहे समय एक अनाहूत वेळ. मित्रांनो, ही एक खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग स्टोरी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता कथेला सुरुवात करूया. किर्र अंधार पडला होता. पाऊस काही ऐकायचं नाव घेत नव्हता. धो धो पावसात रस्त्याच्या चिखलात पाय रोवत होते. मुंबईची ही झगमगती मायानगरी अंधाराच्या सावटाखाली निश्चित पडली होती. अशा काठीप्रसंगी क्षिती एकटीच घराकडे निघाली. सळसळत्या रक्ताने भरलेली, नव्या उमेदीने लिहिलेली, पुस्तकांच्या दुनियेत हरवलेली ही क्षिती म्हणजे सिटी लाईव्ह या न्यूज चॅनलची सगळ्यात तरुण अँकर होती. तरुण असल्यामुळे काहीतरी वेगळं करून दाखवायच्या जिद्दीने ती सदैव पेटलेली असायची. अँकर असूनही फक्त टीपीवर स्क्रोल होणारी वाक्य वाचणं तिला मंजूर नव्हतं. तिचं म्हणणं होतं की प्रत्येक बातमीच्या तळाशी जाऊन त्यामागचं सत्य उजेडात आणणारा खरा पत्रकार. याच तिच्या धडाडेपणामुळे ऑफिसमध्ये बसून हाती लागलेल्या एका विषयाचा अभ्यास करण्यात ती गुंग झाली होती. घड्याळात रात्रीच्या 12चे ठोके पडले तेव्हा कुठे तिची तंद्री भंग झाली. क्षितीचं ऑफिस होतं अंधेरीला आणि ती राहायला होती बोरिवलीला. त्यामुळे धावत पळत येऊन 12:30ची लोकल तिने पकडली. त्या भयान पावसात सुटलेल्या वाऱ्याने ओसाड पडलेल्या त्या लोकलच्या खिडक्या आणि दारं धडाधड एकमेकांवर आदळत होती. पण धाडसी क्षितीला तीळ मात्रही कसलीच भीती वाटत नव्हती. मरण आलं तरी भीती वाटणार नाही इतकं करारी जीवन तिला जगायचं होतं. त्यामुळे पूर्ण रिकाम्या लोकलमध्ये न घाबरता पुस्तकात डोकं घालून क्षिती बसली होती. वाचन करता करता कधी बोरिवली स्टेशन आलं हे तिला कळलं देखील नाही. हातातलं पुस्तक बॅगमध्ये टाकत आणि कशीबशी बॅग सावरत ती लोकलच्या दरवाज्यात पोहोचली असताना अचानक जोरदार पावसामुळे लाईट चालू बंद होऊ लागली आणि बरोबर अलीकडच्या दरवाज्याजवळ पूर्णतः काळ्या गडद रंगाची साडी नेसलेली, कमरेपर्यंत लांब केस सोडलेली बाई तिला दिसली. तिचे मोकळे केस वाऱ्यामुळे चेहऱ्यावर येत असल्याने क्षितीला तिचा चेहरा स्पष्ट दिसला नव्हता. पण चालू बंद होणाऱ्या त्या लाईटच्या उजेडात तिला त्या अनामिक बाईची एकच गोष्ट दिसली. त्या बाईच्या हातात एक पुस्तक होतं आणि त्या पुस्तकावर नाव लिहिलं होतं, समय. अगदी काहीशा सेकंदात सारं काही घडलं होतं. स्टेशन जवळ आल्यामुळे इच्छा असूनही ती त्या बाईशी बोलू शकली नाही. पण क्षिती घरी पोहोचेपर्यंत हाच विचार करत होती की ती बाई कोण होती. इतक्या रात्री अशी एकटीच, ते सुद्धा असा अवतार घेऊन कुठे निघाली होती. तिच्या हातामधलं समय नावाचं पुस्तक नक्की काय सांगू इच्छित होतं. प्रश्नांची घुसळण डोक्यात घेऊन क्षिती घराच्या दिशेने रपारप पावलं टाकत होती. मुसळधार पाऊस, त्यात रस्त्यावरच्या चालू बंद होत असलेल्या स्ट्रीट लाईट्स, रस्त्यावरून इतकं पाणी ओथंबून वाहत होतं की तिची जीन्स भिजत होती. आजच तिला उशीर झाला होता अशातला भाग नव्हता. पण एरवी यावेळेस एखादी दुसरी कार किंवा मोटरसायकल अशी तुरळक वाहतूक असायची. पण आज रस्ता अगदी सामसूम होता. चिटपाखरूही नव्हतं. सुसाट्याचा वारा वाहत असल्याने पावसाचे थंडगार थेंब तिला चिंब भिजवत होते. छत्री, खांद्यावरची बॅग, एरवी ऑफिसात असणारा लॅपटॉप आजच सोबत घेऊन आलेली, असं हे बोचकं सावरत ती चालत होती. आज वातावरण वादळी होतं, पण त्यात एक वेगळीच नीरव शांतता होती. सतत कोणीतरी पाठलाग करतंय असं वाटत होतं तिला. पण थकव्यामुळे भास असेल म्हणून ती चालत राहिली. पण त्यातल्या त्यात खात्री करून घ्यावी म्हणून तिने गांधी चौकातून उजवीकडे वळताना एकदा मागे वळून पाहिले. मागे कोणीही नव्हतं. ती आता झपझप पावले टाकत घरी पोहोचली. गांधी चौकातून पुढे 20 मिनिटाच्या पुनर्वसू अपार्टमेंट्स अशी पाटे असलेल्या बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावर होतं तिचं घर. एरवी तिला स्टेशनवरून घरी पोहोचायला 20-25 मिनिटे लागायची, पण आजच्या वादळी वातावरणामुळे तब्बल पाऊण तास लागला होता. लिफ्टने ती पटकन वर आली. किल्लीने दरवाजा उघडून तिने आत शिरून हातातलं सामान आणि बॅग सोफ्यावर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला आणि बाथरूममध्ये पळाली. अंगावरचे ओले कपडे बादलीत टाकून तिने गरम पाण्याचा शॉवर चालू केला. गरम गरम पाणी अंगावर पडताच तिला जरा बरं वाटलं. ती आवरून हॉलमध्ये आली. ऑफिसमध्ये राहिलेलं काम आपण घरी पूर्ण करू असं तिनं ठरवलेलं. पण आता 2 वाजत आले होते. तसंही दुसऱ्या दिवशी ती दुपारनंतर ऑफिसला जाणार होती.
म्हणून सकाळी जरा लवकर उठून करू असा विचार करून ती किचनमध्ये गेली. जेवायचा तिचा मूड नव्हता, म्हणून ती थोडंसं दूध प्यायली आणि रूममध्ये आली. रूममधला छोटा बल्ब तिने पेटवला आणि मंद निळा प्रकाश रूमभर पसरला. फॅन लावून ती बेडवर आडवी झाली. पडल्या पडल्या ती दिवसभराच्या घटनांचा आढावा घेत होती. तेव्हा तिला त्या बाईची आठवण आली. तिच्या हातात असलेलं ते पुस्तक आठवलं. समय असंच होतं त्या पुस्तकाचं नाव. तिने थोडा विचारांवर जोर दिला, पण तिच्या वाचनात हे पुस्तक कधी आलं नव्हतं आणि पूर्वी कधी ऐकण्यात सुद्धा नव्हतं. तिला तिचा तो अवतार आठवत होता. गडद काळ्या रंगाची साडी, कमरेपर्यंत लांब सोडलेले केस. एवढ्या रात्री कुठे गेली असावी ती? कोण होती ती? विचार करता करता तिला कधी झोप लागली कळलंच नाही. उद्यापासून तिचं आयुष्य एक वेगळं वळण घेणार होतं. एक नवीन अध्याय सुरू होणार होता. याची पुसटशी कल्पनाही नसलेली, शरीराने थकलेली क्षिती गाढ झोपली होती. डोळे उघडले तेव्हा 9 वाजत आले होते. ती बेडवर उठून बसली. आळस देत उठत तिने खिडकीचे पडदे बाजूला केले. पडदा बाजूला होताच सोनेरी किरण तिच्या चेहऱ्याला स्पर्शून गेली. खोलीभर लख्ख प्रकाश पडला. अस्तव्यस्त झालेले केस बांधत ती बाथरूममध्ये गेली. फ्रेश होऊन ती किचनकडे वळली. रात्री उशिरा झोपल्यामुळे पित्तामुळे मळमळत होतं. तिने साधेसे गुळ पोहे केले आणि वाफळलेला मस्त चहा होताच. खाऊन झाल्यावर तिने रात्री राहिलेलं काम करायला घेतलं होतं. 11 वाजता तिला बाहेर जायचं होतं, म्हणून ती भरभर काम करत होती. 10:30 वाजता ती बाहेर पडली. रिक्षात बसून तिने स्वरूप कॅफे गाठलं. अजून तो आला नव्हता. ती नेहमीच्या जागी बसली. तेवढ्यात तिथे राजू आला. काय ताई, आज लवकर का? अरे मी वेळेवर आले. तोच नेहमी उशीर करतो, माहीत आहे ना तुला? राजू हसत हसत गेला. तर ती थांबली होती ते शरद साठे, तिच्या आयुष्याचा भावी जोडीदार, तिचा प्रियकर. शरदच्या हाताला कला होती. तो एक उत्तम चित्रकार होता, पण चित्रकला त्याचा छंद होता. तो संगीत अकॅडमीत संगीत प्रोफेसर होता. कॉलेजमध्ये असताना त्यांचं प्रेम जुळलं होतं. 3 वर्ष ते सोबत होते. दोघांच्या घरच्यांना त्यांनी त्यांच्या नात्याची कल्पना दिली होती. दोघेही आपापल्या करिअरमध्ये बऱ्यापैकी स्थिरावले होते आणि लवकरच लग्न करणार होते. तेवढ्यात शरद पळत पळत येऊन तिच्या समोर बसला. काय हे शरद, किती उशीर? तब्बल अर्धा तास वाट बघते मी. अरे आपलं भेटायचं ठरलं होतं, म्हणून मी हाफ डे जायचं ठरवलं. मला लवकर निघायचंय. बोल, काय अर्जंट काम होतं का? अरे हो थांब जरा, थोडासा उशीर झाला की सुटली लगेच तुझी ट्रेन. धाड धाड धाड. ट्रॅफिक होता अगं. असं मिश्किल बोलत त्याने कॉफीची ऑर्डर दिली. राजू कॉफी ठेवून गेला. अगं काही खास नाही, म्हटलं बरेच दिवस झाले भेटलो नाही, म्हणून म्हटलं भेटावं तुला. आणि तुला भेटायला मला काही ठोस कारण नको ना? हो ते तर आहेच. जरा गप्पा झाल्यावर क्षिती ऑफिसला निघाली. ती बॅग आणि लॅपटॉप सोबत घेऊन आलेली. तिने 12ची लोकल पकडली. चढताना तिला कालचा प्रकार आठवला. पुन्हा ते विचार तिच्या मनात डोकावू लागले. तिने या प्रकरणाचा छडा लावण्याचं ठरवलं. त्यासाठी सगळ्यात आधी तिला या पुस्तकाविषयीची माहिती मिळवणं गरजेचं होतं. आणि मग ती बाई कोण होती, इथे कोणत्या शोधात आली आहे हे समजलं असतं. ती पत्रकार असल्याने ती बऱ्याच प्रकाशक, लेखक तसेच साहित्य क्षेत्रातील मंडळींशी संपर्कात होती. तिने त्यांची मदत घेण्याचं ठरवलं. ती विचारत असताना कधी स्टेशन आलं तिलाही समजलं नाही. पटकन उतरून तिने सिटी लाईव्ह या तिच्या चॅनल ऑफिसची वाट धरली. ऑफिसमध्ये येताच तिने काहीतरी कामाचा मेल तिच्या बॉसला पाठवला आणि ती कॅफेटेरियात शिरली. तिथे तिची मैत्रीण नीना बसलेली होती. लंच ब्रेक सुरू होऊन काहीच मिनिटे उलटली होती, त्यामुळे बहुतेक सगळे तिथेच होते. ती नीनाजवळ आली. अगं आज उशीर का झाला? नीनाने विचारलं. अगं आज हाफ डे होता, शरदला भेटायला गेले होते. अशाच त्यांच्या गप्पा रंगल्या असताना तिने काल घडलेला सारा प्रसंग तिला सांगितला. पण तिने ते हसण्यावारी नेलं आणि म्हणाली, अगं एवढं काय त्यात, हल्ली नेसतात बायका काळ्या रंगाच्या साड्या. इट्स फॅशन यार. आणि त्यात त्या पुस्तकाचे म्हणशील तर असेल एखादं जुनं, जास्त नको लक्ष देऊस. असं म्हणून ती उठून निघून गेली. पण इतकं ऐकून ही क्षितीचं समाधान काही होत नव्हतं. ती विचार करत होती, त्या बाईचा तो अवतार फॅशन नक्कीच नव्हता.
मगाचपासून त्या दोघींची सुरू असणारी चर्चा ऐकणारा समीर त्याच्या टेबलावरून क्षितीसमोर येऊन बसला आणि बोलला, तू नक्की त्या बाईचा विचार करत असशील नाही का? तू सांगितल्याप्रमाणे त्या बाईचं वर्णन हे नक्कीच फॅशनेबल नव्हतं. त्याने आपल्या मनातील विचार अचूक कसे काय हेरले हा विचार करत ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तो परत म्हणाला, अगं असं थक्क व्हायला काय झालं? हे सगळं ऐकल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचे भाव कोणीही सहज ओळखेल. आणि असं बघ, तुझ्या वर्णनावरून तरी हा प्रकार थोडा वेगळा वाटतोय. हो, अरे मलाही तसंच वाटतंय. या रहस्याचा पडदा उठवायला करशील मला मदत? क्षिती म्हणाली. हो ऑफकोर्स, आत्ताच मी माझ्या एका प्रकाशक मित्राला फोन करून या पुस्तकाविषयी विचारतो. चल निघूया, लंच ब्रेक ओव्हर. क्षिती आपल्या डेस्कपाशी आली आणि कामात गुंतली. 1-2 तासांनी समीर तिच्याकडे गेला आणि म्हणाला, सॉरी यार, मी खूप जणांना कॉल केले पण कुणालाच त्या पुस्तकाविषयी काहीच माहिती नाही. ओ असो, बघू, कळेल काही, प्रयत्न करूया आपण, क्षिती म्हणाली आणि परत कामाला लागली. आज ती लवकर निघाली. 9ची लोकल पकडली तिने. पाऊस कालपासून सतत पडत होता. ती आत जाऊन खिडकीपाशी बसली. तिला जरा वेगळं वाटलं कारण 9 वाजता तो डब्बा खाली होता. बहुधा ती पूर्ण लोकल खाली असावी असा तिने अंदाज बांधला. ती जिथे चढली तिथेही कोणी चढलंच नव्हतं. पण असेल काही असा विचार करत तिने पुस्तकात डोकं खुपसलं. पाऊस कमी झाला होता तरीही हवेत कमालीचा गारवा वाढला होता. आता खिडक्यांची उघडझाप होत होती. लाईट चालू बंद होऊ लागले. क्षितीने पुस्तक मिटलं आणि आपण कुठं पोहोचलोय हे पाहण्यासाठी बाहेर पाहू लागली. पण बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता. आता ती जरा बुचकळ्यात पडली होती. तेवढ्यात डब्यातले लाईट गेले आणि ट्रेन थांबण्याचा आवाज आला. ती बॅगमध्ये मोबाईल शोधू लागली. तेवढ्यात पाठून अंधुक प्रकाश चमकला आणि आवाज आला, अहो ताई, चला उतरा, शेवटचं स्टेशन आलं. ती जरा चरकलीच. अरे, आपण कोणती ट्रेन पकडली नेमकी आणि ही नेमकं कुठं पोचलोय आपण? तिला काहीच उमजेना. तिने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं पण आता तिथे कोणीच नव्हतं. कदाचित तो टीसी होता आणि उतरून गेला असावा असा विचार करत ती उतरली. स्टेशनवर पण कोणी दिसत नव्हतं. तिने स्टेशन मास्टरचं ऑफिस पाहिलं. तेही खाली होतं. ती स्टेशनमधून बाहेर पडली. तिथे ठळक अक्षर चमकत होती, रायगाव. गाव? पाठी पाहून ती जरा चरकलीच आणि हा विचार करतच ती वाट मिळेल तिथे चालत होती. तिची नजर चहूबाजूंनी फिरली पण तिथं चिटपाखरू सुद्धा नव्हतं. तिच्या पुढे हा यक्ष प्रश्न होता की आता ती जाणार तरी कुठे आणि वाट विचारणार तरी कोणाला? ह्याच विचारात ती 20-25 मिनिटे चालत होती. ती चालत होती तो रस्ता नसून खडकाळ पाय वाट होती. आजूबाजूला गर्द हिरवी झाडी. रातकिड्यांची भुनभुन सुरूच होती. मध्येच एखादा काजवा चमकून जायचा. कुठून तरी एखादं जंगली जनावर ओरडण्याचा आवाज यायचा. त्यात विजांचा कडकडाट सुरूच होता आणि पाऊसही जोरदार होता. ती बॅग आणि छत्री सांभाळत कोणीतरी भेटेल या आशेने पुढे पुढे सरकत होती. तेवढ्यात तिला काही पावलावर उजेड दिसला. इथूनच होणार होती सुरुवात समयच्या अनाहूत वेळेची. तिने त्या उजेडाच्या दिशेने पावले उचलली. ती त्या उजेडाजवळ पोहोचली. तो एक भला थुरला वाडा होता. पावसाने धुवून निघालेला तो वाडा विजेच्या प्रकाशात चमकत होता. तिने उघडण्यासाठी दाराला हात लावला. तोच ते दार कर्र असा आवाज करत उघडलं गेलं आणि क्षितीचं पहिलं पाऊल पडलं अनाहूत अशा कालचक्रात. ती आत शिरताच ते दार जसं होतं तसं बंद झालं. ती दचकलीच. वाड्यात अंधुकसा प्रकाश पसरला होता, म्हणजे पायाखालचं स्पष्ट दिसेल एवढा. तिने पुढे येत विचारलं, कोणी आहे का? संबंध वाड्यात तिचा आवाज घुमला पण प्रतिसाद काही आला नाही. ती आत गेली. वाडा अगदी भक्कमपणे उभा होता. सगळ्या गोष्टी जागच्या जागी होत्या. खोल्या सुद्धा अगणित होत्या. हे बघताच तिच्या लक्षात आलं होतं एवढं सारं नीटनेटकं असूनही तिला माणसाची चाहूल काही लागली नव्हती. ती जिना चढून वर गेली. तिथे एका खोलीच्या वर एक फलक दिसला, शृंगार कक्ष. त्या खोलीच्या दाराला असंख्य हळदी कुंकू लावलेले दोरे गुंडाळले होते. ती त्या दाराला स्पर्श करणार एवढ्यात तिला एक किंकाळी ऐकू आली. ऐक ग,
कारभारी वाचवा हो मला, सोडवा ह्या नराधमाच्या हातनं. पुढे येऊ नगस, म्या पवित्र हाय. तुझ्यासारख्या रानटी पुरुषाला मी माझं पावित्र्य भंग करू द्यायची नाही. म्या परत येणार हाय. म्या तुझ्यावर सूड उगवल्या बिगर स्वस्त बसणार नाही. म्या परत येईन. असे काहीसे उद्गार होते ते. त्यानंतर कोणीतरी पाण्यात पडल्याचा आवाज आला आणि सारं पुन्हा शांत झालं. क्षिती 2.5-2 तासानंतर माणसाचा आवाज ऐकत होती. तोही हा असा. त्या दरवाजामागे काय आहे हे पाहण्यासाठी तिने तो उघडण्याचा प्रयत्न केला. त्याला स्पर्श करताच तिला चटका बसला. क्षितीचे डोळे उघडले. ते मुळे पक्ष्यांच्या किलबिलाटाने. ती एका झोपडीत खाटेवर झोपली होती. अंगात तिचे कपडे नसून परकर पोलका होता आणि उबदार गोधडी तिने पांघरली होती. रात्री शांत झोप झाल्यामुळे प्रसन्न वाटत होतं. तर रात्री अंधारात न कळलेल्या किरकोळ जखमा आणि थोडासा मुका मार आता चांगलाच जाणवत होता. बाहेर झुंजूबुंजू उजाडले हे दारातून येणाऱ्या प्रकाशामुळे कळत होतं. ती तशीच उठून लंगडत बाहेर आली. तिथे बाहेर ओसरीवर एक आजीबाई दळण करीत ओव्या गात होत्या. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा आणि ताजेतवानेपणा होता. तिला बघताच त्या आजीबाई म्हणाल्या, उठलीच बाई पोरी? त्या तिथं आत मोरीमध्ये तोंड धुवून घ्या जा. तुझ्यासाठीचा चहा आणते. क्षितीने तोंड धुवून घेतलं आणि आजीबाईंसोबत चहा घेत बसली. आजी, पण मी इथे कशी आले? मला काही आठवत नाहीये. आजी म्हणाल्या, काल रातच्याला माझा लोक मासे पकडून परतत होता तेव्हा त्याला पावसामुळे थोडा उशीर झाला. पाय वाटेने येताना तू तिथं त्याला बेसुद्ध अवस्थेत गावलीस आणि आजूबाजूला पाहिलं तर तिथं कुणी बी नव्हतं, म्हणून त्यानं सरळ उचलून हिथं आणली. आणि होय, तुझं ते बोचकं आणि कापडं फार चिखलात भिजली होती, म्हणून मी माझ्या नातीचा परकर पोलका तुला घातला आणि तुला निजवली आणि तुझी कापडं धुवाय टाकली. म्हणलं सकाळच्याला तुला सूद आली की बघू काय ते. आताच माझा लोक विचारत होता, पाहुणी सुदीवर आली का म्हणून. मी म्हणलं नाही अजून. तसा गेला शेतावर आणि माझी नात गेली या नदीवर पाणी आणायला. मी पायवाटेवर? मी तर त्या वाड्यात होते. मग बाहेर कधी आले? कोणी बाहेर काढलं तिथून? क्षिती बोलून गेली. आता आजींच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. पोरी, काय म्हणली तू? वाडा? कोणचा वाडा? सगळं सांग बघू सविस्तर. क्षितीने ट्रेनपासून ते काल रात्रीपर्यंतचा सारा प्रकार आजीबाईंना सांगितला. आजीने क्षणभर क्षितीला निहाळलं आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलल्या, पोरी, तिनं वाचवलं बघ तुला. ती परत आली या. तिचं सूड पुरा करायला आली या. त्यासाठी तू हितवर आलीस बघ. तुझा वाटा असणार आहे बघ तिच्या कामात. आता संपतराव संपणार. पोरी बाळी सुरक्षित होणार आहे ती. क्षिती ओशाळली होती. आजी उठून गेल्या. तेवढ्यात बाहेरून हे सारं ऐकणारी आजीची नात गंगा आत आली. तिने डोक्यावरचा आणि कमरेवरचा पाण्याचा हंडा चुलीजवळ ठेवला आणि क्षितीजवळ येऊन बसली. म्या गंगा ताई, तुम्हासनी खूप प्रश्न पडलेत ना व, म्या देते त्यांची उत्तरं, असं म्हणत तिने उसासा टाकला आणि ती सांगू लागली गोष्ट रमाची. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.